सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हे सरस्वती माता हे सरस्वती माता आवाज येत नाही। स्वागतम। हे सरस्वती माता तुझीच राहो सदा आम्हावर मंगलमय ममता। नमस्कार रसिक हो, मी आरती जठार आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मातृवंदना। जिने वाहिले हे नवमा सोझे, जिने चिंतिले नित्य कल्याण माझे, जिला मोद हो देखुनी बाललीला, नमस्कार त्या जन्मदा माऊलीला। रंगदेवता आणि मायबाप रसिक प्रेक्षक यांना विनम्र अभिवादन करून आम्ही हौशी कलाकार सविनय सादर करीत आहोत वैजयंती सिन्नरकर लिखित, चिन्मय मायदेव दिग्दर्शित, हृदयस्पर्शी 2 अंकी नाटक मातृत्व मातृत्व मातृत्व। रसिक प्रेक्षक हो, आज आपल्या नाटकाला बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। त्यातील प्रमुख माननीय सुविज्ञा बधान, ज्या सुप्रसिद्ध सिने नाटक अभिनेत्री आहेत आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करणाऱ्या माननीय अर्चना गोरे। सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मी स्वागत करते। तुम्ही पण टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करायचे आहे। धन्यवाद। रसिक प्रेक्षक हो, मी आमच्या सगळ्यांतर्फे आपणास विनंती करू इच्छिते की आपण सगळ्यांनी आपले भ्रमणध्वनी अर्थात मोबाईल सायलेंट मोडवर ठेवावेत, जेणेकरून सादर होणाऱ्या कलाकृतीचा आपणास निर्भय आनंद घेता येईल। नाटकाचे कोणीही चित्रीकरण करू नये, तो हक्क आम्ही आमच्याकडे राखीव ठेवला आहे। तरी चित्रीकरण करताना आढळल्यास कारवाई केली जाईल। आपले कॅमेरामन दादा नाटकाचे चित्रीकरण करतीलच। त्याचप्रमाणे सभागृहात शांतता पाळली जावी, हे सभागृहात बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे। शांतता असेल तरच नाटक रंगतदार होईल। नाटक चालू असताना कृपया कोणीही खाऊ पिऊ नये, त्यासाठी मध्यंतर असेलच। सभागृहात कुठल्याही प्रकारचा कचरा करू नये, ही आमच्याकडून कळकळीची सगळ्यांना विनंती। एका आईच्या जिद्दीची कथा, आई मुलाच्या नात्यातील भावबंधांचे पैलू उलगडणारे हे नाटक पूर्णतः काल्पनिक आहे। त्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष कशाशीही संबंध नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। असे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा, ही विनंती। तुम्हा सगळ्यांचे पुनश्च स्वागत करून नाटकाला आपण सुरुवात करूया। कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश वंदनाने आपण करत असतो। चला तर गणेश वंदना करण्यासाठी आपल्याकडे आली आहे आमच्यातील चिमुरडी रियांश सोनावणे। तिचेही आपण टाळ्यांनी स्वागत करूया। तुम्ही सर्व रसिक श्रोते सुजान असल्याने मला टाळ्यांसाठी आग्रह करावा लागणार नाही, तो प्रतिसाद तुम्ही उत्स्फूर्तपणे द्याल ही मी आशा करते। धन्यवाद। देवा श्री गणेश
माफ करा, माफ करा. रसिक श्रोते हो, आता आपण सुरुवात करत आहोत वैजयंती सिन्नरकर लिखित चिन्मय मायदेव दिग्दर्शित मातृत्व नाटकाचा पहिला. रसिक प्रेक्षक हो, आता आपण सुरुवात करीत आहोत वैजयंती सिन्नरकर लिखित चिन्मय मायदेव दिग्दर्शित मातृत्व नाटकाचा पहिला अंक. आई, आज पायल माझ्याबरोबर खेळायला येणार नाही. किती दिवस हे सहन करायचं? साक्षी, रोज रोज एकच गोष्ट मी सांगणार नाही. तेच तेच ऐकून कंटाळा आलाय मला. तुला एकटाच सांगते, येणार असेल पायल तर खेळ तिच्या बरोबर, नाहीतर तिचा विचार सोडून दे. आपला सोहम आहेस, त्याच्या बरोबर खेळ. काय ग, रोज रोज सोहम बरोबर खेळ? तुला तर माझ्या भावनांची कदरच नाही. अंधारात एखादी बिनकामाची वस्तू फेकून द्यावी, तसं मला सोहमच्या खोलीत फेकून त्याच्याबरोबर खेळायला लावणे म्हणजे माझा मोकळा श्वास दाबून टाकणे. सोहमच्या आणि माझ्या मर्यादा वेगळ्या आहेत. त्यांना एकत्र आणण्याचा घाट तू घालू नकोस. साक्षी, तुझी जीभ फार चला चला चालायला लागलीये. त्याला कुठल्याही प्रकारचा लगाम घालताना तू दिसून येत नाही. तुझं वय काय? तू एवढीशी चिमुरडी आपल्या आईसमोर थोबाड चालवते. मला ना तुझ्याशी घेणं ना त्या पायलशी. मला माझा सोहम लाख मोलाचा आहे. जर तुला ह्याचा अपमान करून त्या पायलची मैत्री ठेवायची असेल तर मला तुझी गरज नाही. बाबा, काय का? बाबा सांगा ना काहीतरी. मला किती बोलते त्या वेडसर सोहमसाठी. काय? त्या सोहमसाठी तुला बोलते? साक्षी, तुझं म्हणणं खरं आहे. तो सोहम मूर्ख आहे. त्याच्यामुळे कोणाकडे जाता येत नाही, मित्रमैत्रिणीला भेटता येत नाही, कोणाला आपलेसे करता येत नाही. त्या मूर्ख मुळामुळे कोणाला घरी बोलवता येत नाही. अहो, जर जिभेला आवर घाला. काय बोलता तुम्ही आपल्या मुलाबद्दल? हा, मी मान्य करते तो थोडा वेडसर आहे, पण मतिमंद नाही ना. त्याला आपलंसं करायचं की आपल्यापासून दूर करायचं? बाबा, मला बाकी काही माहिती नाही. मला पायल बरोबर खेळायचं म्हणजे खेळायचं. हे बघ साक्षी, ती सोहमच्या आणि तिच्या आईच्या नादी लागू नकोस, समजलं? आपण पायलच्या घरी जाऊ, तिच्या आईला मी समजून सांगतो, समजलं? चल माझ्या बरोबर. हो, चला बाबा. झाली माझी पूजा. पण शांततेत पूजाही करू देत नाही. नुसती कटकट या वेडसर पोरावरून. सासूबाई, जरा शब्दाला आवर घाला. कोण तुमच्या मुलाबद्दल असं सांगितलं तर चालेल का तुम्हाला? तसं इथे आहे वेडसर, मी आहे म्हणून सांभाळते. हे बघ शर्वरी, तू त्या मूर्ख मुलाच्या प्रेमापोटी स्वतःचा तोल घालवू नकोस, समजलं ना? तू आईबद्दल वाटेल ते तसं बोलतेस आणि मला पण वाटेल तसं बोलतेस. तो का टोचलं ना आता? साक्षी तेच करते ना, मग तिला समजावं असं नाही वाटत? तुम्हाला आणि तुमच्या आईला बोलले तर मी उद्धट. मी आणि सोहम काय रस्त्यावर पडलं की वाटेल तसं बोलतं आमच्याबद्दल?
हे बघ साक्षी आणि आई, तुम्ही शांत बसा. आपण पायलच्या घरी जाऊ. पायलला आपण समजून सांगूया, तिला तुझ्यावर खेळायला सांगूया. आई तू इथे शांत बस, बस इथे, मी जाऊन येतो. चला बाबा. साक्षी चल का. चल. सोहम, ए बाळा सोहम. आई मी तुला खूप त्रास देतो नाना. मी बाबा नाही आवडत नाही. आज तुझी पण मला जवळ घेत नाही. साक्षी पण माझ्या बरोबर खेळत नाही. हे सगळे माझ्यामुळे तुला रागवत का? नाही रे बाळा, त्यांना समजत नाही म्हणून ते असं करतात. पण खरं सांगू, त्यांना तू खूप आवडतो, फक्त त्यांना बोलता येत नाही रे. आई तू खरंच मी आवडतो त्यांना. मग ते मला त्यांचं जवळ का घेत नाही? अरे जवळ घेतलं नाही म्हणजे आवडत नाही असं नसतं बाळा. बघ, मी तुला एक दिवस खूप शिकवेन, मग सगळे तुला जवळ घेतील. आई तू खरंच जवळ घेतील ते मला खूप आवडेल. अरे असं नाही करायचं बाळा. पुस्तक म्हणजे देव असतात, त्यांना कधी फाडायचं नाही. त्यांना जपायचं आणि अभ्यास करायचा, सांभाळायचं त्यांनी सगळं. आई आता मी पुस्तक फाडणार नाही, त्यांना जपणार आणि वाचणार. पण वाचायचं म्हणजे काय ग? अरे मी तुला शिकवले ना, अक्षर अक्षर ते पुस्तकात असतात, कळलं? मला सांग बरं, अक्षरातून काय तयार होतं? बरोबर सांग. हा शब्द. बघ, कळते ना तुला? हो हो, आता मी वाचणार, पुस्तक वाचणार. हो हो, कळले, खूप कळले. फक्त घरच्यांना त्रास, खायला खारा न भुईला भात. सासूबाई, तुम्हाला मी मगाच सांगितले जरा तोंडाला आवर घाला. माझे चुकले, मी सोहमला वाचायला शिकवले. खरं तर या घरच्या माणसं वाचायला शिकवायला पाहिजे होती मी. अरे वा, आता सोहमला आमच्या विरुद्ध भरवणार? भरवायचं कशाला? तुमच्या वागणुकीतून तो शिकतोच आहे. भविष्यात त्याने तुम्हाला विचारलं नाही तर त्याच्यात काय नवल वाटायला नको. जैसी करणी वैसी भरणी, म्हणजे करावे तसे भरावे अशी सांगायची माझ्यावर वेळ आणून देऊ नका. वा वा, आमच्या सुनेला तर खूपच तोंड सुटलंय. मला बोलते, नको नको ते बोलते. आता तर हातच झाली या वेळसर मुलामुळे. आई तुझी मला रागवते का ग? ती मला रागावली तरी मला आवडते. हे सगळे मला त्यांच्या जवळ का घेत नाही? जाऊ दे बाय, तू त्यांचं सगळं सोडून दे. तू विचार नको करू त्यांचा. ये झोप माझ्या मांडीवर, ये. बाळा सोड रे हट्ट, बाळा सोड रे हट्ट, त्यांच्या जवळ जाण्याचा. बाळा सोड रे हट्ट, बाळा सोड रे हट्ट. तू नको नको वेदना कर जीवाला घट्ट. नको नको वेदना कर जीवाला घट्ट. बाळा सोड रे हट्ट, बाळा सोड रे हट्ट. तू आहे रे खूपच मस्त. तू आहे रे खूपच मस्त. बाळा सोड रे हट्ट, बाळा सोड रे हट्ट. तू बाळ
घेतील तुझे लाजवळ बाळा सोड रे हट्ट बाळा सोड रे हट्ट त्यांच्या जवळ जाण्याचा बाळा सोड रे हट्ट बाळा सोड या ना या बसा. कसे आहात? बरे आहे. बसा. काय बोलता? स्मिता वहिनी, मला माहिती आहे पायाचे बाबा कामानिमित्त घराबाहेर असतात पण साक्षीला पाठवायला साक्षीवर पायाला खेळायला काय हरकत आहे? भाऊजी, माझी काहीच हरकत नाही. मी पायलच्या बाबांशी याबाबत फोनवरून परवाच बोलले. त्यांनाही साक्षी बरोबर पायलने असण्याची अडचण नाही. फक्त काय हो? फक्त तुमचा सोहम. सोहम, हे बघा, तुम्ही सोहमची काळजी करू नका. नाहीतरी मी सोहमला साक्षीपासून दूरच ठेवले. पायल आणि साक्षी जेव्हा दोघे एकत्र असतील तेव्हा सोहम त्यांच्यापासून दूर राहील. बघा, ही जबाबदारी माझी. ठीक आहे? मग मलाच काय, पण पायलच्या वडिलांनाही काहीच अडचण नसेल. तसे त्या दोघी कायम बरोबर असतील तसे मी पायलच्या वडिलांशी बोलून घेईन. ते नकार देणारच नाही. माझ्या शब्दाचा मान ठेवतात ते. ओके, चांगली तुमची जबाबदारी पण आहे ती. बरं, मी काय म्हणतो, उद्या माझ्या जीवचा म्हणजे साक्षीचा वाढदिवस आहे. उद्या तुम्ही पायल सोबत नक्की यायचं. हो. बरं, निघतो आम्ही. कसले निमंत्रण? निमंत्रण साक्षीच्या वाढदिवसाचं निमंत्रण देण्यासाठी. पप्पांना पण सांगा आणि तुम्ही पायलला घेऊन या. ठीक आहे? तर तयारी करावी आपण येण्याची. ठीक आहे? अरे वा भाऊजी, तुम्ही तर कवितेच्या दिशेने जाताना दिसत आहात. हे बघा वहिनी, असे 2 शब्द मला सुचले आणि मी सांगितले. तर तुम्ही असं करा, मी आता निघतोय. तुम्ही असे सोबत या पायल सोबत. नाही, असे कसे जाणार? चहा घेऊन जा. आणि हो, पायललाही बोलवते. तिला सांगते साक्षी आली आहे. त्या दोघी मैत्रिणी भेटतीलच नव्याने. हो चालेल ना, बोलवा तिला. पायल, हे बेटा पायल. हो आई. बघ, साक्षी आली आहे. तुम्ही दोघी मैत्रिणी गप्पा मारा. मी काकांना चहा घेऊन येते. तुला आणि साक्षीला खाऊ आणते. हाय साक्षी. हाय पायल. साक्षी, तू आलीस ते मला माहित होतं ग, पण मी चित्र रंगवत होती म्हणून बाहेर आली नाही. काही हरकत नाही, पण आजपासून आपण दोघी सोबत राहत जाऊ. माझी आई तयार असेल तरच मी यायला विचारेल, मग तुझ्या बरोबर येईल. माझे बाबा तुझ्या आईशी बोलले. तुझ्या आईने हो सांगितलं म्हणून मी तुला बाहेर बोलवलं. आणि अजून एक मज्जा. काय? उद्या माझा वाढदिवस आहे. वाव, तुम्ही माझ्याकडे येणार आहात हो ना बाबा? हो ग, उद्या साक्षीचा वाढदिवस आहे आणि पायल तू उद्या वाढदिवसाला नक्की यायचं. ठीक आहे? हो काका, मी नक्की येईल. साक्षी, आपण दोघी मिळून खूप मजा करू. मी तुझ्यासाठी सुंदर ग्रीटिंग माझ्या हाताने तयार करून घेऊन येईल. वाव, मला खूप आवडेल. मी नक्की येणार. खूप मजा करणार. पण साक्षी, तुझ्या शाळेत येणार आहेस ना? हो येणार. मला शाळेत चॉकलेट वाटायचे आहेत ना. आपल्या सर्व शिक्षकांना चॉकलेट देताना मी तुझ्या बरोबर येईल. आपण ना वेगवेगळे असे खेळ तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी ठेवू. खूप खूप मजा करू. शाळेतून येताना आपण सर्व ठरवू. ठीक आहे, चालेल. बरं वहिनी, तुमचा चहा एकदम फक्कट होता. खूप आवडला मला. आता तुम्ही दोघेही माझ्या मुलीच्या वाढदिवसाला यायचं नाही विसरता. हो. ठीक आहे? चला येतो मी. नमस्कार. बाय पायल. बाय साक्षी.
काय चाललंय तुमच्या दोघांचं? हा? या सोहमकडे तर बघावं असं वाटत पण नाही मला. अरे विक्रमा, काय का? तुझीच वाट पाहत होते. या दोघांच्या बरोबर माझा जीव गुदमरला होता. खूप मला ना खूप 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 भीती वाटत होती. बघा म्हातारीला. आई बस. किती खोटं बोलता. चांगले चहा पीत होता फुडक्या मारत मारत. माझं आणि सोहमचं खेळलं बघवलं नाही ना, म्हणून मला चहा करायला लावला. वरतून असे खोटारडेपणा. आई नको ना चिडू, मला तू खूप आवडते. आजी माझ्याबद्दल चांगलं बोलते ना. बाबांनाही माझा आनंद वाटला ना, मग हे मला जवळ का घेत नाही? बाबा पाहिलं किती मूर्ख आहे. त्याला ओरडलं तरी कळतच नाही. वेडाच आहे हा. साक्षी, तुला फार शिंग फुटलेत का? तुला त्याचा इनोसेंट भाव नाही दिसला? तू त्याला वेडसर म्हणते ना. तो तुझा भाऊ आहे. बघ तुझे तो किती पटकन सामावण्याचा प्रयत्न करतो. आणि तू हे बघ सर्वारी, तू जाता येतास माझ्या मुलीला काही बोलायचं नाही. तुमची मुलगी माझी कोणीच नाही. सोहमला तर तसे तुम्ही तुमचा मुलगा मानत नाही, पण साक्षी आणि सोहम या दोघांना मी माझी मुलं मानते. मानतेस ना. मग उद्या काय माहिती आहे का तुला? हो उद्या साक्षीचा वाढदिवस आहे. हो ठाऊक आहे का तुला? माहिती आहे ना? हो आहे माझ्या लक्षात. हो. मी उद्या आणि हो, नलूलाही बोलव. बहिणीची जरा आठवण ठेव विक्रमा. आई बहिणीची आठवण ठेवतो. तू बस खाली. नाही उद्या तर म्हणतो तिला जाधव काकू आणि पायलला पण मी बोलवलंय. मी उद्या साक्षीचा वाढदिवस जोरात साजरा करणार आहे. कळालं का? हा, नलूलाही बोलाव. बोलवतो आई. अरे नाही तर सर्व गावाला निमंत्रण देशील आणि बहिणीला विसरशील. आजी मी आहे तोपर्यंत तरी बोलव रे. नंतर तुम्ही तुमचं काय वाटेल तो गोंधळ घाला. आजी बाबांनी मला सांगितलं आहे आत्याला बोलवायचं म्हणून. तू काळजी करू नकोस. बरं ठीक आहे. एवढं सर्व घाट घालताना मला एकदाही विचारावं असं नाही वाटलं ना? विचारायचं तुला विचारायचं. का विचारायचं? आमचं आम्ही ठरवलं आणि सांगितलं. बरोबर. आपण जे ठरवू तेच होईल. मला बँकेला सुट्टी मिळणार नाहीये. मार्च एंडिंग आहे. मग हा सर्व घातलेला घाट कोण करणार आहे पूर्ण? तू त्याची काळजी करू नकोस. समजलं ना? तू आल्यावर सर्व कर. मला मार्च एंडिंग मुळे रोज उशीर होतो. ठीक आहे. तुला सहज मी सांगितलं. समजलं ना? उद्या तू नाही आलीस तरी चालेल, उशिरा आलीस तरी चालेल. समजलं? उद्या सगळं जे आहे वाढदिवसाची तयारी मी करून घेतो. ऋषीरा आहे मदतीला, नलू येणार आहे उद्या मदतीला, जाधव काकू शेजारचे येणार आहेत. तू फक्त केक कापताना हजर राहा म्हणजे झालं. ठीक आहे, पण मी नसताना माझ्या सोहमला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. ठीक आहे. हो मी म्हणजे पंत कसे आहात तुम्ही? साक्षी कुठे? साक्षी अगं बाई आज काय मजा ना. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू माऊ. वा वा. तू कशी आहेस माऊ? मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण बरी.
अरे वा, मस्त, एकदम मस्त. नंतर तुम्ही काय म्हणता? आई वहिनी नाही आली का ग? अगं येईलच ती, म्हणाली ती बँकेत गेली ना, उशीर होणार आहे. मार्च एंडिंग आहे. सोहम आलीच बघ. ए बाया सोहम, सोहम काय झालंय? मस्त. उशीर झाला ना? सध्या रोज होतो का? हो रे, मार्च एंडिंग आहे. मस्त, मी मजेत आहे. काय बोलते वहिनी, कशी आहेस? मस्त असणार. तू कशी आहेस? अहो सोहम कुठे दिसत नाहीये? असेल बघ ना इकडे तिकडे कुठे. सोहम कुठे दिसत नाहीये. साक्षी, हाय. सोहम कुठे? बघ ना असेल इकडेच कुठेतरी. मला ना विचारते. अरे या घरात तुम्ही राहता, तुम्हाला माहित नाही घरचा माणूस कुठे गेला? दरवाजाच्या काम वहिनी, दरवाजा नको उघडू वहिनी. आतमध्ये काय आहे तसं नलू? मलाही नाही पटलं, पण आई, दादा आणि साक्षी तिघांचं सगळं तुला माहित आहे ना वहिनी, म्हणून सांगते प्लीज. मला दार उघडू दे. नको वहिनी, वहिनी नको. वहिनी. ताई, ताई, काय ग? काय झालं? बघ ना, या लोकांनी सोहमला कोंडून ठेवलं आतमध्ये. ताई, हे फार झालं आता. सहनशील त्याच्या पलीकडे गेलं. ताई, तुम्ही आत्या आहेत ना सोहमच्या? माफ करा, पण तुम्ही असताना असं व्हायला नको होतं. मलाही नाही आवडलं, पण मी काय करणार. मलाही नाही आवडलं ह्या सगळ्या गोष्टी, पण मी आता ह्या घरची पाहुणी आहे. हे जे बोलतील त्या गोष्टींना मला हो म्हणावं लागतं. पण तनू, तू देखील सोहमची मावशी आहेस ना. तू माझ्यासाठी असतं तर काय केलं असतं? मी असं होऊच दिलं नसतं. सोहमला बंद खोलीत मी पाहूच शकत नाही. पण मला नाही जमू शकले असे. नाही, कसं काय जमलं नाही? जमलं नाही का जमवायचं नाही? काय खरं आहे ते सांगा ना. मलाही मुलगा आहे. आज तो सहलीला गेलाय म्हणून येऊ शकला नाही. पण मला वाईट वाटलं. सोहम देखील लहानसा छोटासा मुलगा आहे. थोडासा वेडसर असला म्हणून काय झालं? मला काही आवडलं. मी असं अपमान व्हायला नको होतं. मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. असं नको होतं व्हायला. आई, मला असे कोंडून नका ठेवू. मावशी, आत्या, मला सगळे हवे आहे. अजून मला नका ठेवू. नका ना. चला मुलांनो, केक कापायचं ना. रुचिरा, केक घेऊन ये गं. रुचिरा, केक आणलास का? ठेव इथे. हा, ठेव इथे मध्ये. ठेव टेबलावर ठेवलं सेट पण चालेल. हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता गबलू बबलू, खाने को मिलते लड्डू और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू। लाज वाटत नाही? माझ्या सोहमला बंद करून हे नाचगाणे करताना एखाद्या लहानशा नासमज मुलाला त्याचा श्वास घुटमारेपर्यंत बंद करतात. अरे स्वतःला समंजसाचे पुतळे समजणारे नासमज आहात तुम्ही, नासमज. अरे कसला वाढदिवस साजरा करताय? तुम्हाला करताना वेळ आहे की नाही? सर्वरी तोंडावर. पंत, माझ्या बहिणीवर हात उघडण्याच्या आधी तिची बहीण इथे आहे याचा विसर पडू देऊ नका. शर्वरीवर हात उघडण्याआधी सोहमला सांभाळायला पाहिजे होतं. दादा, तनया अगदी बरोबर बोलते. तुझे हे चुकीचे वागणे चांगले नाही. तू माझा दादा असून असे वागतोस. नले, मी सांगितले म्हणून त्यांनी तुला बोलवले, नाहीतर बोलावलेच नसते. तू जास्त बडबड करू नको. हा, हे बा आई, तू बोलवले म्हणून मी आली. मला काय यायची हौस नाहीये. तू आणि तुला एक सांगते, तू सोहमची आजी आहेस ना, आता तरी त्याच्याशी प्रेमाने वाग. नलू, तुला इथे यायचं असेल ना तर गपचूप यायचं. आमच्या भानगडीत पडायचं नाही. नाहीतर तू नाही आलीस ना तरी चालेल. हे बघ दादा, मी माझ्या घरी सुखी आहे. आमच्या घरी असे भेदभाव होत नाही. आणि सोहमची तर सगळेजण खूप आठवण काढतात. तुम्हाला माणूस की नाही, मला इथे थांबायचीच नाही.
नाही ताई, तुम्ही अशी रागारागाने जाऊ नका. हे घ्या, मी तुमच्यासाठी जेवणाचे ताट आणले आहे, केक पण ठेवला आहे. नाही रुचिरा, तू या घरात कामाला आहेस, पण या सगळ्यांपेक्षा जास्त समज तुझ्यामध्ये आहे. आणि मला आता सोहम आणि वहिनीचे हाल असे बघवत नाही. तुझ्यातली थोडी समज या दादाला दे. ताई सोडून द्या ना, दादाच्या घरात होते कधी कधी. रुचिरा, तू म्हणते ते बरोबर आहे, पण कधी कधी ठीक आहे ग. नेहमी नेहमी तेच काय आहे हे? ताई, तुम्ही दोघी जेवण करून जा, मी तशा जाऊ नका. मी तुमच्यासाठी आणि बाकी सर्वांसाठी जेवणाचे ताट काढले आहे. नको रुचिरा, आता जेवणाची वासना उडाली आहे. तुझं जेवण जातो आणि काहीच नको. आम्ही चाललो आमच्या घरी. वहिनी सोहमची काळजी घे, तुझी पण काळजी घे. आम्ही येतो. रुचिरा, जाऊ दे त्यांना. ज्यांना सोहमची बाजू घ्यायची ना, त्यांना या घरात जागा नाही. म्हणजे मला पण नाही? मी कुठे म्हटलं? तसेही मी 1-2 दिवसात या सोहमला घेऊन या घरातून जाणारच आहे. ताई, त्या दोघी अशा न जेवता निघून गेल्या, मला फार वाईट वाटले. जाऊ दे, त्यांचं पण काय चुकलं. तसेही मला पण जेवायची इच्छा नाही. तू इतरांच्या जेवणाचं बघ आणि तुझी जेवून घे. आई, आत्या आणि मावशी, काका, बाबा माझ्यामुळे चिडले का? हो, तुझ्यामुळे झालं सगळे. तुम्हाला बोलून काही उपयोग नाही. समजवायचं कोणाला? समजदार व्यक्तीला. तुम्ही तर नासमज आहात. बाळा, तुझा काहीच दोष नाही, तुझं काही चुकत नाही, तुझ्यामुळे काहीच होत नाही. रुचिरा, तू जेवलीस का? नाही ताई, मला जेवण जाणार नाही. तुम्ही आणि सोहम जेवले नाही, मी पण जेवणार नाही. बर, ठीक आहे. सोमबाळा, मी बँकेत जाते. हा, हो आई, तू जा. तू काळजी करू नको. मला काहीच झाले नाही, ओरडले नाही. काय झालं बेटा? काही नाही. रुचिरा, हो ताई. कालच्या गोष्टीमुळे हा जरा घाबरलाय, त्याच्याकडे लक्ष दे. हा, हो ताई. चष्मा बघितलाय का? अरे इथेच होता. मला कुठे गेला? साक्षी, चष्मा कुठे आहे का माझा? बघितलं? बाबा, हे बघा, सोहमकडे तुमचा चष्मा. काय रे, ही काय खेळायची वस्तू आहे? हा, मूर्ख कुठला? समजत नाही तुला? हा, वेड्यासारखं वागतो. दादा, सोहम, काय झालं? दादा उठ. दादा, सोहम, दादा. सोहम काय? सोहम, ए सोहम, सोहम, हे सोहम. हॅलो. हा रुचिरा. हॅलो बोल ना. आई, बोल ना. तुम्ही लवकर घरी या. काय रे, काय झालं? अहो, सोहमला मारलं आहे. काय? सोहमला मारले? हो, सोहमला खूप मारलं आहे. मी मध्ये पडली तर दादांनी मला ढकलले आणि म्हणाले की तू या घरची लवकर. आम्ही सांगू तेवढंच काम कर, तुम्ही लवकर या. अगं, तू त्याची काळजी घे. मी लगेच निघाले. हो ताई. हॅलो, कन्या मावशी. बोल ना रुचिरा. तुम्ही लवकर घरी या, सोहमला मारलं आहे. बाप रे, सोहमला मारलं? यास मी सगळी लाजच सोडली आता. काय ठेवते आणि मी लगेच येते. हो ताई.
हद्दच पार केली यांनी. हा आलीच मी. हो हो ताई. सोहम उठ ना रे. सोहम उठ ना. सोहम 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 सोहम. अरे लाज वाटत नाही? त्याच्यावर हल्ला केला, एकटा बघितला हल्ला केला. अरे शरम वाटायला पाहिजे तुम्हा सगळ्यांना. रुचिरा चल चल याला पटकन हॉस्पिटल. काय गरज नाही कोणाची, काय गरज नाही, काय गरज नाही. नमस्कार श्रोते हो. आता सुरू होतो आहे मातृत्व नाटकाचा दुसरा अर्थात शेवटचा अंक. डॉक्टर माझ्या सोहमला काय झालंय? त्याच्या डोक्यातून फार लागले त्याला डोक्याला. तो काही बोलत नाहीये. हो थांबा थोडं, बघते मी. बसा तुम्ही थोडंसं. सिस्टर आज्ञावर त्याला पाणी देऊ का तुम्हाला? बघते मी. गरज लागलेला दिसतंय, रक्तस्राव पण झालेला दिसतोय. हो ना, त्याला पहिले शुद्धी आणावं लागेल. म्हणूनच मी त्याला पाहता क्षणी मला कळलं की त्याला लवकरात लवकर उपचार पाहिजे. म्हणून ना मॅडम मी त्याला ऑपरेशन थिएटर मध्येच आणलंय. हो तुम्ही ते योग्यच केलं. मी पहिले त्याला तपासते आणि मग काय तो आपण निर्णय घेऊया. चालेल चालेल. मॅडम काय वाटतं तुम्हाला? हा मुलगा बरा होईल ना? काही जास्त तर नाही ना झालंय? थोडं अवघडच दिसतंय ग बाई. थोडं अवघडच दिसतंय. तू काय कर, त्याच्या आईला मला बोलावं लागेल त्याच्या आईशी. त्याच्या आईला थोडं बोलवून आण बरं माझ्या केबिन मध्ये. सोहमची आई कोण आहे? या ना मॅडम या. तुम्हाला आमच्या मॅडम. कसं आहे माझं सोहम? ठीक आहे, आपण काळजी नका करू. आमच्या मॅडमने बोलवलंय तुम्हाला. या ना. मॅडम रिलॅक्स रिलॅक्स. काय झालं? शांत व्हा. बसा बघू. बसा बसा. पाणी हवंय का? बघा शांत व्हा. आता मी काय सांगते ते एकदम शांतपणे ऐका, ठीक आहे? तुमच्या सोहमला आता मी तात्पुरती औषधं दिलेली आहे. तो थोड्याच वेळात शुद्धीवर येईल. पण काय डॉक्टर? पण असं आहे ना की त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला आहे. त्याच्यामुळे त्याची वाचा पूर्णपणे गेलेली आहे. हे फार रडू नका, धीर धरा. त्याची आपल्याला ऑपरेशन्स करावी लागतील. हो, पण हे ऑपरेशन करायसाठी आपल्याला काही दिवस वाट बघावी लागेल, बरोबर ना? काही दिवस आपल्याला वाटही बघावी लागेल. आणि कसं असतं ना, ह्या केसेस मध्ये धीर देणं, धीर धरणं आणि याच औषध उपचाराबरोबर देवावरही विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला, बरोबर ना? डॉक्टर मी माझ्या सोहमसाठी सगळं करेन, फक्त तो बरा होऊ दे. तुमचे कोण नातेवाईक आलेत का? हो हो. डॉक्टर त्यांना आज बोलू चालेल. त्यांना सुद्धा माहिती असायला हवी. सोहमचे कोण रिलेटिव्ह आहेत? आमच्या मॅडम बोलत आहेत तुम्ही. या ना. अजिबात काळजी करू नका. सोहम बरोबर लागले म्हणते डॉक्टर. वहिनी काय बोलले डॉक्टर? डॉक्टर तू म्हणाले त्याला खूप मार लागले म्हणते. हे बघ, तू बँकेची काळजी करू नकोस. तुझं सर्व काम मी सांभाळेल. आणि सोहम बरोबर दिवसभर मी असेल, काळजी करू नको ताई. हो वहिनी, तू काळजी करू नको बिलकुल. काही दिवस आम्ही त्याच्याकडे अलटून पालटून लक्ष ठेवू. तू काळजी नको करूस. ठीक आहे, तुम्हीच माझ्या आधार आहात. मीनाक्षी, मला जेव्हा गरज असेल तेव्हाच मी बँकेत सुट्टी घेईन. पण मला तुझी गरज लागणार ग. अगं तू कधीही सांग, मी आहे तुझ्या बरोबर. फक्त माझा बाळ बरं होऊ दे बस. तो लवकर बरा होईल. तू काळजी करू नकोस. या डॉक्टर मॅडम आहेत ना, फार हुशार आहेत. चांगली ख्याती आहे त्यांची. त्या म्हणाल्यात ना आपला सोहम बरा होईल, पण लवकर बरा होईल. तू काळजी नको. अगं पण बाकी सगळी काळजी आहेच ना. काही काळजी नको करू. हे बघ, दिवसभर आम्ही असू आणि मीनाक्षी बरोबर सांगते आहे, त्या बँकेमध्ये सगळं ती पाहिजे. तू काळजी नको करू. ती बँकेत आहे आणि इतर ठिकाणी आम्ही. तू कसलाही विचार करू नको वहिनी. तू कसलाही विचार नको करू. बस आम्ही आहोत, काहीच काळजी करू नको. तू
फक्त सोहमकडे व्यवस्थित लक्ष दे. हवं असेल ना तर बँकेत सुट्टी टाक. तुझं सर्व कारभार मी व्यवस्थित सांभाळेल. खरंच. अगं मला बँकेत सुट्टी टाकता येणार नाही. पैशांची गरज आहे, त्याची व्यवस्था मलाच करावी लागेल ना. हो त्यासाठी हो ते पण खरंच आहे ग, पण त्यासाठी सुद्धा काही करता येईल का ते बघते मी. ठीक आहे, पैशांची जमाव करण्यासाठीच मला काहीतरी करावं लागणार, म्हणून बँकेत सुट्टी टाकता येणार नाही. बँकेत सुट्टी टाकता येणार नाही हो बरोबर आहे, पण तरी पण आम्ही सर्व आहोत ना तिघी तुझ्या मदतीला, म्हणून तू कशाला काळजी करतेस. ठीक आहे, डॉक्टर पण आता थोड्या वेळात खर्च सांगणार आहे. हा तू विचारलं का त्यांना सांगणार आहे खर्चाचं. थोड्या वेळाने डॉक्टर. ओके, मी त्यासाठी सुद्धा ना काही करता येईल का ना ते बघते. आपला होणारा खर्च, त्याचे बजेट हे सर्व पाहते. ठीक आहे. हो त्याची गरजच नाही. तू ना काळजी नको करू, तू स्वतःची काळजी घे. आता फक्त सोहम ईशान. ठीक आहे. आले डॉक्टर डॉक्टर काय म्हणतात मॅडम, हा थोडा खर्चिक भाग आहे. किती खर्च आहे डॉक्टर? साधारण 2 ऑपरेशन करायचे आपल्याला, त्याच्यासाठी 3 लाख रुपये खर्च येईल. बापरे. ठीक आहे, मी सगळं काही करेन, फक्त तो बरा होऊ दे डॉक्टर. हो तुम्ही काळजी करू नका, या ऑपरेशन नंतर तुमचा सोहम एकदम ठीक होईल. हे बघ काळजी करू नकोस, माझ्याकडे 50,000 आहे, मी तुला 50,000 रुपये देईल. मी 25,000 देईल ताई. मी पण 25,000 रुपये देईल. आणि बँकेतून काही मदत होते का ते आपण बघू. 1 लाखाची सोय झाली. आता माझ्याकडे 1 लाख रुपये आहे. आता बँकेत काय होतं का ते बघू आपण. हा बँकेतून किती मदत मिळते ते पण बघू. तू बँकेत जाऊ आपण बघू. अगं रुचिरा, हो ताई. तुला बँकेत फोन करून बघते काय मदत भेटते का. हो ताई. हॅलो. हॅलो. हा बोला. सर मी शर्वरी बोलत होते सर. हा बोल ना. सर माझ्या सोमला ऍडमिट केलंय सर, मला जरा पैशांची गरज होती सर. अरे बापरे, किती पैसे लोन तुला हवंय? सर मला 1 लाख रुपये पाहिजे होते सर. अगं 1 लाख रुपये मिळणार नाही, 50,000 लोनची आपली सोय होती. चालेल सर, 50,000 सुद्धा चालेल सर. चालेल ना तुला? हो ओके चालेल. उद्या एक काम करू, ऑफिसला ये आणि लोन सँक्शन करून दे. ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच. काळजी घे, टेक केअर. हा सर. पैशांची सोय झाली. ताई तुम्ही कल्याण मावशीला फोन लावला? हो, मीनाक्षीला फोन करते, तनयाला नंतर करते. चालेल. हॅलो मीनाक्षी. हॅलो. हा बोल शर्वरी. अरे बँकेतून 50,000ची सोय झाली. अरे वा, अभिनंदन तुझे. हो, आता हे सगळं परत पैसे फेडण्यासाठी काहीतरी मार्ग करावा लागेल ग. हो हो, मग काय करणार आहेस आता? बघते, मी बँकेत तर नोकरी करतेच, फक्त आता सकाळचं काय काम भेटते का ते बघते. हो हो हो, नक्की प्रयत्न करा, नक्की प्रयत्न कर. चल हो चल बाय. तुझी न्यूजपेपर बघितलंस का? हा दाखव चल. ह्याच्यात ना कॉल करते मी ना. हॅलो. हॅलो. ओम एंटरप्राइजेस. हा बोला. सर मी तुमचं ऍड बघितलं होतं महाराष्ट्र टाइम्स मध्ये. अच्छा. हो सर, पार्ट टाइम जॉब साठी. हो आहे ना, वॅकन्सी आहे. सर मला सकाळचं टायमिंग पाहिजे होतं सर. अरे बापरे, सकाळचं मॅम ऍक्च्युली भरलं, आज भरली फुल. सर बघा ना सर, काय होत असेल तर खरं सांगा, आताच कालच झाले सगळे. तुम्ही आधी फोन केला तर नक्की झालं असतं. बरोबर. ठीक आहे सर. इथे पण आहे ताई, खाली पण लिहिलं. हॅलो. हॅलो, येस. महावीर एंटरप्राइजेस. हा बोला. सर मी तुमचं ऍड बघितलं होतं महाराष्ट्र टाइम्स मध्ये. बोला. सर मला सकाळचं पार्ट टाइम जॉब पाहिजे होतं सर. मॅडम पार्ट टाइम जॉब आहे, पण सकाळची वेळ फुल झाली, म्हणजे 11 ते 1 आहे. बघा ना सर, कुठे काय ऍडजस्ट होत असेल का? नाही, फुल झाले मॅडम. सॉरी. ठीक आहे सर, थँक्यू.
नाही ग खाली पण आहे काही. आता लास्ट प्रयत्न करून बसते ना, शेवटचा प्रयत्न करून. हॅलो, ओम एंटरप्राइजेस. येस मॅडम. सर, तुमचं ऍड बघितलं होतं सर महाराष्ट्र टाइम्समध्ये पार्ट टाइम जॉबसाठी. हो मॅडम, वेकन्सी आहे का आमच्याकडे? सर, सकाळचं टायमिंग आहे का? हो, सकाळी 8 ते 10च्या दरम्यान आहे. चालेल का आपल्याला? हो हो, चालेल सर, चालेल. सर, सॅलरी किती? सॅलरी 15,000 रुपये. तुमचं डाटा एंट्रीचा आहे का तुम्हाला अनुभव? हो हो सर, हो. मी उद्यापासूनच जॉईन होते सर. या, तुमचा उद्या रिझ्यूम घेऊन या. हो सर, थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम वेलकम. मिळाले. मिळाला? हो. तुम्ही मनीषा ताईंना फोन करून सांगितलं? मीनाक्षी ताईला फोन करते. हॅलो. हा शर्वरी बोल. अरे मीनाक्षी, मला सकाळचे काम मिळाले. अरे वा, अभिनंदन तुझे. हो, मी आता सगळ्यांचे पैसे परत फेडू शकते. हा हा, खरंच खूपच छान. एक मिनिट हा, मी तनयाला कॉन्फरन्स कॉलवर घेते. ही न्यूज आपण तिला पण देऊ. हो हो, नक्की घे. एक मिनिट. हॅलो हॅलो. हा तनया. हा बोल. अगं शर्वरी कॉन्फरन्स कॉलवर आहे, तिच्याशी बोल. हा बोल ग ताई. हॅलो तनया. हा, मी स्पीकरवर फोन टाकते. हा हा, नरू पण आहे माझ्या बरोबर. हो स्पीकरवर टाकते. चालेल चालेल. अरे, मला सकाळचे काम मिळाले. अरे वा, अभिनंदन. अगं, पण सोहमला मी फक्त रात्रीच वेळ देऊ शकेन ग. तू ती काळजी करू नकोस, दिवसभर आम्ही असू त्याच्या बरोबर. हो वहिनी, तनया आणि मी तू येईपर्यंत त्याच्याकडे लक्ष देऊ. आणि बँकेत मीनाक्षी आहे तुझ्या मदतीला. हो, आता तुम्हा सर्वांमुळे सोहमचं मोठं ऑपरेशन पार पडेल. हो हो, ठेवू आम्ही आता वहिनी. हो, ठीक आहे. झालं बाबा एकदाचं ऑपरेशन, व्यवस्थित पार पडलं बाबा ऑपरेशन. सोमचाई कुठे आहे? सोमचाईला डॉक्टर, कसं आहे माझं? अजिबात काळजी करू नका. या बसा. सोमचाई, अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. ऑपरेशन एकदम यशस्वीरित्या पार पडले. खूप धन्यवाद डॉक्टर. पाया काय करताय तुम्ही? नाही नाही नाही, पाया नका पडू. एकदम तुमचा सोम आता बरा झालाय. या ऑपरेशनमुळे त्याची तो चांगला बोललेलाही आणि त्याची समजण्याची शक्ती पण पहिल्यापेक्षा खूप चांगली आलेली. डॉक्टर, तो इतरांसारखा वागू शकतो का आता? हो, तो इतरांसारखा वागू शकेल, शाळेमध्ये सुद्धा जाऊ शकेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता एकदम चांगला झालेला आहे तुमचा सोहम. अभिनंदन सोमची आई, तुमचं खूप अभिनंदन. किती छान झालं. खूप कमी केसेस मध्ये असे निकाल येतात. तुमचं प्रेम, तुमची सहनशक्ती, तुम्ही दाखवलेले कष्ट आणि त्या ईश्वराची कृपा, या सगळ्यामुळे आज सोहम खूप छान होऊन तुमच्या समोर उभा आहे. खरंच खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप अभिनंदन. खूप छान. सिस्टर, तुमची आणि डॉक्टर मॅडमची मेहनत, तुम्ही एवढं खूप बारीकीने लक्ष घालून त्याला स्वतःच्या मुलासारखं ट्रीट केलं. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही डॉक्टर, मी कधीच विसरणार नाही. उपकार कसले आमचे? तुम्ही ठेवलेला देवावरचा विश्वास आणि आमचं कर्तव्य, या दोन गोष्टीमुळे सोहम तुमचा आज बरा झालेला आहे. आमच्यासारखी समंजस माणसं या जगात भेटत नाही. चल आता येऊ का आम्ही? हो, मी बसा ना, एक मिनिट बसा. आज मी तुम्हाला विजिटला बोलवलं होतं. हो, पण आता यापुढे तुम्हाला विजिटला यायची काही आवश्यकता भासणार नाही. कारण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. सरप्राईज आहे. सरप्राईज. ऑपरेशनमुळे आता सोहम तुमचा एकदम फिट झालेला आहे. त्याच्यामुळे आता अजिबात काळजी करू नका. सोहम बाळा, गुड लक. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.
हो आई. पालक मेळावा आहे ना? हो आई, चल आपण बरोबरच निघू. हो हो. नमस्कार. नमस्कार. सोहमची प्रगती खूपच वाखाणण्याजोगी आहे. धन्यवाद. त्याचा अभ्यासात लक्ष आहे ना? हो, यावेळेस तर तो पहिला झाला आहे. सोहम, आईला तुझा रिझल्ट दाखव. आई, हे बघ मला 98% मिळाले. अरे वा. आता आत्याला, मावशीला, मीनाक्षी मावशीला सगळ्यांना पार्टी देऊ. सोहम, मला पण पार्टी हवी हा. हो नक्कीच. तुम्हाला आणि तुमच्या मुख्य अध्यापिका मॅडमना पण पार्टी देणार आहे. सोहमला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत कोणाला जमेल का? तन मन धन सर्व अर्पण केलं तुम्ही सोहमसाठी. आमच्या मुख्याध्यापकांनी तुम्हाला बोलावले आहे. या सोहमचे तुमचे हार्दिक अभिनंदन. अहो, अभिनंदन तर तुमचं करायला पाहिजे. तुम्ही पहिल्यापासून माझ्या सोहमला एवढं प्रेमाने जपलं म्हणून आजचा हा दिवस दिसला. हो, पण तुम्ही किती कठीण परिस्थितीमधून त्याला घडवलं. शारीरिक धावपळ किती, शिवाय मानसिक त्रास किती झाला. त्याशिवाय त्याच्या बाजूने अगदी ठामपणे उभ्या राहिल्या. ऑपरेशनच्या वेळेस सुद्धा आर्थिक स्थिती तितक्याच ताकदीने सांभाळली. इतक्या कठीण दिवसातून तुम्ही बाहेर आलात तेव्हा आजचा प्रकाश दिसतो तो सोहमच्या रूपाने. हो खरंय. पण अशा परिस्थितीत पण तुमच्यासारख्या सज्जन माणसाची साथ मिळाली. त्याच्या वर्ग शिक्षिका मंजुषा मॅडमनी पण खूप मेहनत घेतली खूप, आणि म्हणून तुमचा भरपूर मोलाचा साथ मिळाला आम्हाला. पण आता आम्हाला पार्टी हवी बरं का? हो नक्की. आमची भेट झाली तेव्हाच त्या मला म्हणाल्या मी तुम्हा दोघींनाही पार्टी देणार आहे. ही पार्टी आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे कारण सोहम सारख्या मुलाची झालेली प्रगती. हो अगदी बरोबर. आमची प्रार्थना आणि आशीर्वाद सोहमसाठी कायमच आहेत. शिवाय उत्तरोत्तर त्याची प्रगती होतच राहील आणि त्याला तुमचा घडवण्याचा अट्टास निश्चितच कामी येईल. धन्यवाद मॅडम. येतो आता आम्ही. अरे सोहम बेटा ये. अभिनंदन तुझे. अभिनंदन सोहम. थँक्यू मॅडम. आता मी खूप अभ्यास करणार आणि खूप मोठा होणार. मोठेपणी तुला काय व्हायचे? मला मोठेपणी डॉक्टर व्हायचे. अरे तुझ्याकडून मला हेच उत्तर हवे होते. हो, कारण डॉक्टरनी मला चांगले बरे केले. खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. माझ्याकडूनही तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. हाय सोहम, अभिनंदन. तुला खूप चांगले मार्क मिळाले. अगं, तुला पण चांगले मार्क मिळाले. तुम्हाला किती मदत केली? माझी आईने मला सांगितले होते ज्याला आपल्याला मदत करता येईल त्याला मदत करायची. मी फक्त माझ्या आईचंच ऐकत गेले. हो, ती पण माझ्या आईचं ऐकतो. आई म्हणजे दैवत असते. अगं ती बस श्रावणी. ए श्रावणी, इकडे ये. हाय संचिता. हाय सोहम. हाय. अरे मी तर तुम्हाला शिकवते. माणसं पण तुमच्याबद्दल विचारत होती. श्रावणी, तुझे अभिनंदन. तू वर्गात दुसरी आली आणि मुलींमध्ये पहिली. आई, मी पहिला आलो तर श्रावणी दुसरी आणि संचिता तिसरी. मानसी गणित आणि संस्कृत मध्ये पहिली आणि खेळात तर नंबर 1. अशा आम्ही 4 मित्र मैत्रिणी. तुम्हा सगळ्यांची मैत्री अशीच कायम राहू दे. हो काकू, आम्ही सर्वांना मदत करतो आणि आम्ही असं पण ठरवलं आहे ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना त्यांना मदत करायची. आणि आम्ही असं पण ठरवलं आहे काकू, ज्यांना कमी मार्क पडतात त्यांना शिकवायचं, समजून सांगायचं आणि त्यांच्या मार्कात फरक पाडायचा. माझी आई पण येणार होती आज, पण तिला रजा मिळाली नाही ना, म्हणून ती उद्या येणार आहे. काकू, तिची आणि तुमची आजच भेट झाली असती. तुमचे सगळ्यांचे विचार खूप छान आहेत, पण मोठे झाल्यावर भविष्यात हे विचार घुसू देऊ नका बरे. माझी आई मला नेहमी सांगते तू अभ्यासात हुशार आहेस, अशीच राहा. पण यापेक्षा चांगली गोष्ट म्हणजे तू एक चांगली माणूस हो. उद्या आम्ही चौघेही वेळापत्रक आखणार आहोत. गणित, संस्कृत, मानसी समजावून सांगू. शिवाय खेळाबद्दलही माहिती देणारच. आमच्या वर्गातल्या कमजोर म्हणजे अभ्यासात कमजोर त्यांच्यासाठी त्यांना शिकवायचं, समजावून सांगायचं म्हणजे सर्व व्यवस्थित आखून रेखीव काम पाहिजे. हाय.
दुखत होतं. मी काल माझ्या अगं आई ती काय सांगते माहितीये का, आम्ही ना एक विशेष उपक्रम करणार आहोत, त्याच्याबद्दलच ती सांगतेय. असे चांगले चांगले उपक्रम करत राहा. तुम्हा लोकांचे सर्वांचे खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद काकू. मी खेळात पुढे असते म्हणून माझी ताई मला खेळकर असे म्हणत असते. आणि बहिणी बहिणींची अशी गंमत चालूच असते. तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप अभिनंदन. धन्यवाद काकू. बाय सोहम. बाय. अरे रुचिरा, सोहम आज पहिल्यांदा हे डॉक्टर म्हणून येणार आहे. त्याचं काय तयारी केलीस की नाही? हो ताई, आज मी त्याच्या आवडीचा सर्व बेत बनवून ठेवला आहे. बरं, ठीक आहे, चालेल. तनयाला फोन करते ना. हो चालेल. तुला फोन आण बघू माझं. हॅलो तनया. बोल ना ताई. अगं आज सोहम डॉक्टर म्हणून जॉईन झालाय. तू ये ना घरी. अरे वा, पण आता घरचे काय म्हणतात? काय म्हणतील, तोंड पाडून बसले. बरं झालं त्याचं शिक्षण होईपर्यंत मी घरापासून लांब राहिले. आता आले परत, पण काही त्यांना न बोलता येतं ना आनंद साजरा करता येतो. आ बाई मुझी मार अशी अवस्था झाली आहे त्यांची. हो ना, खूप त्रास दिला ग त्यांनी. सोड ग सर्व. एक काम कर, तू घरी ये. संध्याकाळी नलू आणि मीनाक्षी पण येणार आहे. ठीक आहे, मी येते. हा हो हो, फोन ठेवते आता. हा हा चालेल. कशी आई? मी म्हणजे कसं आहे दादा? ठीक आहे, कशी आहेस नलू तू? मस्त. आई, हो बरी आहे. कसे आहात? व्यवस्थित कसे तुम्ही ठीक आहात ना? आई कशा आहात? बस बस येईलच सोड. आई, दादा हाताखाली त्यांचं सॉंगचं कौतुक करा. आम्हाला कौतुकच आहे त्याच्या यशाचं. आणि अभिमानही असायलाच हवा. आता तरी मान्य केलं नशीब. हो, जिचे कौतुक करत होते ना तुमची लाडकी साक्षी, ती गेली ना पळून. म्हणून लहानपणापासून असे भेदभाव नाही करायचे. जाऊ दे, सोडा सर्व. असंच आहे मग, जर भेदभाव नाही करायचे. जाऊ दे, सोडू दे सर्व. आपण सगळं नव्यानं चालू करू. पण खरं सांगू का, मी या सगळ्यांचा आभारच मानते. जर या लोकांनी सोहमला त्रास दिला नसता तर आजचा डॉक्टर सोहम नाही बघायला भेटला असता. ते पण अगदी बरोबर आहे शर्वरी. फोन कर ना. येईल. आता फोन कर ग त्याला. कुठे येतो बघ, विचार. अरे येईल तो. हाय. हॅलो. हाय. काय म्हणतं साहेब? काय म्हणते? कसं आहेस? मग एकदम मस्त. तू कशी आहेस? मस्त म्हणजे कसं आहेस? अप्रतिम. काय म्हणतेस? कशी आहेस? मजेत ना? हाय आई. हो, काय कसा आहे म्हणते? तू? मजेत. हा त्या कसा आहेस? मस्त बसलास. कुठे झालास पण तू? हो. हो. आज काय? सर्व सोहम, काय? आज कसा होता पहिला दिवस? अरे तुझ्यासाठी चाललंय, तुला भेटायला आलीस. अगं सांगायचं फोन करून न करत असतो. अरे असू दे. बरं आई, बोल तुला ना. सांगायचं खूप सुंदर झाला. पहिल्या दिवस अप्रतिम. छान. मस्त. पण अगं तो सांगायचं झालं एक महत्वाची गोष्ट. काय? ती चंदा मावशी आहे क्लिनिक मध्ये. चंदा मावशी? अगं ते शेजारचं, मी जे लहान ऍडमिट होतो ना छोटा असताना, तेव्हा ते शेजारचे काका होते ना, त्यांची ती बायको चंदा. अरे हा, आले लक्षात. हा, तर ती आली होती दवाखान्यात. तू पण होते दवाखान्यात. तू ते येणार दवाखान्यात. ती काय येते दवाखान्यात? अगं तिच्या मुलाला फ्रॅक्चर झालाय हातावरती. उजवा सुजलेला आहे त्याचा. ती भेटण्यासाठी आली ती मला उद्या. बरं. जे सांगितलं आई येणार आहे उद्या, तर तू पण उद्या ये. बरं, नक्की नक्की. येस. तुम्ही या जाऊन उद्या. हो आम्ही जाऊन येऊ. तर हे बघा, सोहम डॉक्टर पहिल्यांदाच होऊन आलेले आहे.
आता मी सगळ्यांना एकदम जोरदार पार्टी देणार आहे की नाही? चालेल ना? पंतांकडून आपल्याला सोहम डॉक्टर झाला म्हणून पार्टी. हे बरोबर बोलले. ती तर झालीच पाहिजे. So ready? करू आपण. 1 2 3 स्टार्ट. गाणे गाता गाता मी झालो मोठा, गाणे गाता गाता मी झालो मोठा. आई ताईच्या गोष्टी आठवतात मला, आई ताईच्या गोष्टी आठवतात मला. आत्या मावशीची संगत कार्यक्रमात रंगत, आत्या मावशीची संगत कार्यक्रमात रंगत. गाणे गाता गाता मी झालो मोठा, गाणे गाता गाता मी झालो मोठा. आई या कॉफी छान आहे रे, खूप छान. आवडलं ना? ये ये बस. ये बघ चंद्रमावशी आली. अरे अरे वा, सोहमच्या आई. आई काय म्हणता, कशा तुम्ही? आई बस. असू दे रे. हा. कारण सोहमला बघितलं, डॉक्टर झालेला आनंद झाला. एकदम आश्चर्यचकित झाले होते. कसं किती वर्षांनी भेटलो, कशी होती सोहमची अवस्था आणि तुमचं पण. आणि आता मी एकदम धक्कच झाले की सोहम डॉक्टर झालेला आहे. अहो तुम्ही तेव्हा पण माझं मनोबल वाढवलं आणि त्यावेळेस पण माझी तुमची फार मदत झाली. मग तेच मी आता कमी थोडं मला माझ्या करताना थोडं केलं तुमच्यासाठी. म्हणून तर ह्यांनी काल सांगितलं म्हणून तर मी लगबगीने आले तुम्हाला भेटायला. आणि मग आता कसं आहे घराचे सोहमची प्रगती बघून गारच झाली असतील. हो पण सोहमने सगळ्यांनी माफ केलंय आणि मीही सगळ्यांना माफ केलंय. चांगलं आहे, माफ केलं तर चांगलंच झालं. घरात एकजूट होऊन बरं आहे. मग कधी या घरी? हो नक्की, सगळ्यांना घेऊन या. जरूर जरूर येणार. तुमच्याशी भेटून फार बरं वाटलं. बरं ये नक्की मावशी. चला. ताई, अरे लालू कशी आहेस तू? एवढा आनंद झालेला आहे. हो हो ये ये बस 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 बस. काय झालं एवढं अचानक कशी काय आली तू? अगं इतकं सरप्राईज द्यायचं आहे. काय आपला सोहम आहे ना, हा त्याच्यासाठी स्थळ आलंय. काय म्हणते? तुझ्या माहितीतलं आहे का? अगं हो, माझ्या माहितीतलेच आहेत. अच्छा. गोखले आडनाव आहे त्यांचं. हा हो. आपण सोहमला बोलवून घेऊया का मग? हा, त्याला कुठे सांगूया. सोहम? आहे ना. ए सोहम, सोहम बाळा ये. हॅलो हॅलो. लवकर ये रे बाळा, बघ कोण आलंय. अरे ये सोहम. बैस बैस, तुझ्यासाठी आज खास आली. माझ्यासाठी खास? हो. बरी ना. अरे पिल्लू. ए बाई काय दिला आता कितका मोठा डॉक्टर पिल्लू म्हणायला लागली मला आता. अरे मावशीला पिल्लूच असतात किती मोठे झाले तरी. आणि आज तर विशेष आहे. मी पिल्लू का म्हंटल आज? हा? बोल. तुझ्यासाठी स्थळ आलंय. स्थळ. स्थळ? हो. बरं कोणतं स्थळ? काय स्थळ? अरे गोखले आहे. बरं. त्यांची मुलगी आहे, तिचं नाव ऐश्वर्या आहे. बघ नाव पण भारीची नाही. लाजला नाही काय? ऐश्वर्या आहे आणि डॉक्टर पण आहे. म्हणजे तुझ्या याला तुला पाहिजे जसं आहे तसंच आहे. चालेल. आणि तिला आई वडील आजी असं सगळं छान असं त्यांचं घर आहे. बर. मग काय वाटतं तुला? सांग बरं. मी लग्न करणार नाही, माझी काहीच हरकत नाही लग्न करायला. हा पण तिथे डॉक्टर मुलगी असेल जशी आता मावशी म्हणते तर मला करायला आवडेल. म्हणजे याचं कारण असं तिला अनेक लोकांची सेवा करण्याची संधी मिळेल. अरे तुझं सगळं पक्क आहे ना. हो. मग कशाला एवढं विचार करतोयस? बघून घे ना मुलगी. लग्न आपण नंतर करू, काय हरकत नाही. शिवाय ती डॉक्टर पण आहे म्हणते ना मावशी. ठीक आहे, तुला आवडत करू, काही हरकत नाही. माझी काही हरकत नाही. बरं एक काम कर,
तू आत्ताच त्यांना तू जाऊन त्यांना बोलवून घे. नाही तर एक काम कर, आत्ताच त्यांना फोन कर. बरं मी जाऊन नाही नको बस पुढे नाही अच्छा इकडे. आता मला काहीच बोलता येत नाही. तू फोन कर त्यांना. लाडोबासाठी सगळं करा. पिल्लू म्हणते ना, बोल ना फोन अरे थांब, माझा नंबर 5 आहे, त्यामुळे काही विषय नाही. हॅलो हॅलो हा ताई, मी तनया बोलते. हा बोलते ना. आपलं बोलणं झालं ना? हो. त्याप्रमाणे मी सोहमला बोलली आता, आणि त्यांच्या घरच्यांशी म्हणजे माझ्या ताईशी पण बोलली. तुम्हाला तर माहिती सोहम माझा भाच्याच आहे. हो हो. मग मी सगळं बोलली आहे, आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ते तयार आहे. तर तुम्हाला उद्या जमेल का यायला? हो उद्या ना, उद्या चालेल. मग उद्या दुपारी बोलवता? हो 4 पर्यंत बोलू. हा मग उद्या दुपारी 4 पर्यंत जर तुम्ही सर्वजण आला तर आपली बैठक होईल आणि पुढची बोलणी होतील. ठीक आहे, आम्ही उद्या दुपारी येऊ. चालेल चालेल. काही ते उद्या येत आहेत दुपारी 4 वाजता. बरं झालं. अहो आईना पण सांगा सोहमला मुलगी बघायला येतात ते. है ना? ठीक आहे. भेटू चला. स्वागत आहे तुमचे. या या बसा 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 बसा. हो बसा आई बसा. नमस्कार. नमस्कार. मी आमची ओळख करून देते. मी शर्वरी. हा माझा मुलगा सोहम. ते सोहमचे वडील, त्या सोहमच्या आत्या, त्या सोहमच्या मावशी. तर तुम्हाला ओळखताच यांना. हो मी ओळखते. या आमच्या सासूबाई. नमस्कार. आणि या आमच्या आई. ही ऐश्वर्या माझी मुलगी. अच्छा. मी ऐश्वर्याची आई मोहिनी. हे ऐश्वर्याचे बाबा. ही ऐश्वर्याची आत्या आणि ही ऐश्वर्याचे काका. आणि ही आमची रुचिरा बरं का, आमच्या घरातलीच आहे. मग सगळ्यांना काय बोलायचंय ते मोकळेपणाने बोला. हो. अहो तनयाने सांगितली तशीच आहे सोहमची आई. फार बरे वाटले. तनयानं सांगितलं म्हणजे विषयच नाही. तशी तनयाची आपली जुनीच ओळख आहे. अच्छा. हा आणि विशेष म्हणजे सोहम तनयाचा भाचा म्हणजे विषयच नाही. तेच म्हटलं तुम्हाला काय बोलायचं असेल तर मला दोघांना काही विचारायचं. हे पहा पूर्वीचा जमाना राहिलेला नाही. अगदी बरोबर. मुला मुलींना बोलू द्या. खरंय खरंय, हे पटलं ना. सोहमराव विचारा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते.
बरं ऐश बरं ऐश्वर्या, मी असं म्हणतो तुम्ही दवाखान्यात प्रॅक्टिस करा. हो करणार. पण तुम्हाला घरातही लक्ष द्यावं लागेल. हो, मला ऍक्च्युली घरातली प्रत्येक काम येते आणि करायलाही आवडते. पण तुम्ही मला कशा पद्धतीने सहकार्य करणार? याचं कारण असं आहे की तुम्हाला माहिती आहे की माझ्या आईने खूप कर्तव्य लागले आहे. तिला तर सुखात ठेवायचं आहे मला, आणि कोणत्या प्रकारचा त्रास वेदना द्यायच्या नाहीये. मी घरातही मदत करतो तुला आणि करणार. हो, अरे वा, मी तर फारच छान. मीही दवाखान्यात काम करणार. हो, पण दवाखान्यात काम करताना फक्त आर्थिक जबाबदारी नसते, तर सामाजिकता आर्थिक असावी असं मला वाटतं. खूप छान. सर्व वडीलधाऱ्यांचा होकार आहे. आता तुम्ही दोघांनी ठरवा बरोबर. पटकन सांगा. ऐश्वर्या, तुझे काय मत आहे? हो, माझा होकार आहे. अहो, तुमचा तुम्हाला सोहम पसंत आहे ना? काही हरकत नाही. मलाही पसंत आहे. अहो, तुम्हाला काय प्रियांका? सोहमची पसंती म्हणजे आमची पसंती. खूप छान आहे सोहम. काय म्हणते तनु? मी तर स्थळ आणलंय. मला काय बोलायचं? हो हो, छान आहे. काय म्हणते सासूबाई? सोहम, तुला आवडली ना? हो, मला मग काय काही हरकत नाहीये. एका पायात आहे. बघा आता कसं वा. चला, आता सगळ्यांचं ठरलंय ना, तर मला एक गाणे सुचते आता. आनंदाचे दोहे, आनंदाचे दोहे, आनंदाचे रंग, आनंदाचे रंग, आनंदाचे दोहे, आनंदाचे रंग. आता मलाही एक गाणं आनंदी आनंद रे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद रे, इकडे तिकडे चोहीकडे, आनंदी आनंद रे. वा वा. हा, आता सगळा आनंद आहे. आता काय तारीख ठरवा आणि बार उडवा. जेवायला वाटताना सर्वांना खूप आनंद होईल. हा आनंद असंच कायम राहू द्या. मी हे घर सोडून कधीच जाणार नाही. रुचिरा, अगदी बरोबर आहे. तू हे घर सोडून कधी जायचं नाही. तुला आम्ही जाऊ पण देणार नाही. सोहमचे बाबा, आता काय सोहम डॉक्टर झाला आणि तुमचं आणि मुलाचं, हे वडील मुलाचं नातं असंच जपून ठेवा कायम. हो हो, मला सुद्धा एक चांगला धडा दिला आहे. माणसाने कधी कोणाला कमी लेखू नये, कधी कोणाला दूर करू नये. सोहमनी तर मला शिकवलंच आहे. पण शर्वरीने मलाच नाही तर सर्वांना एक धडा दिलेला आहे. माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. काय का शर्वरी, बरोबर आहे ना? हो, अगदी बरोबर. मी पहिल्यापासून सांगत होते, सोहम बेडसर आहे असं त्याला समजू नका. तो माणूस आहे तसं समजा त्याला. त्याच्यातली माणुसकी, तो जो माणूस आहे त्याच्यातला माणुसकी बघून त्याच्यासारखं त्याला जपा. हेच मी नेहमी सांगत होते. सगळ्यांचा होकार चालेल. आता लवकरच आपण पुढच्या गोष्टींकडे वळूया. मग आई, तुम्हाला काय म्हणायचंय? काय प्रॉब्लेम नाही ना? चालेल ना? चला, हाच आनंद आपण द्विगुणित करूया. आता आपल्याला पुढच्या भागाकडे जायचंय ना? पुढच्या भागी राहिला. अहो, लग्न ठरलंय ना, मग कुणालाही नाव घेतल्याशिवाय सोडायचं नाही. घ्यायलाच हवं. ऐश्वर्या, फारच आनंद झालाय मला आज. तुझी आणि सोहमची जोडी अगदी लक्ष्मीनारायण सारखी शोभते बघ. ऐश्वर्या, घे ग उखाणा. ऐश्वर्या, घे ग, लाजू नको, घे. ऐश्वर्या, तू घे बघू पहिला. ऐश्वर्या, म्हणजे सोहमराव पण घेतील. नाही, तू घे पहिले. पहिल्या आप मध्ये आपण तर फिरत राहू. लेडीज फर्स्ट. घे घे घे, लवकर घे. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाचा मान ठेवून घेते मी उखाणा. नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, नाव घ्या, हा काय कायदा.
सोहमरावांचं नाव घेण्यात तुमचा काय फायदा? आमच्या ऐश्वर्याने छान उखाणं घेतलं. सोहमराव आता तुमची पाळी. लवकर घे, मस्त उखाणा घे. आमच्या सासूबाई लांब लचक उखाणा घ्यायच्या. त्यानंतर देतीलच तुमच्या दोघांना ट्रेनिंग. मला माहितीये आजची पिढी किती हौशी आहे, जुन्या नव्या संगम साधणारी. हो ना हो ताई? अगदी बरोबर आहे. तुलाही घ्यायला प्रयत्न करतो. ऐका, नाव घेता घेता लागली मला उचकी. नाव घेता घेता लागली मला उचकी. ऐश्वर्याचं नाव घेतो, जपून ठेवा माणूस. भेटू आपण पुढे. चला ऐश्वर्याची आई चाललंय ना. हो अगं जरा महत्वाचा विषय होता. तू बरी आहेस ना? कॉफी आणू? तू कॉफी प्लीज. काही घाई नको, बस कंटिन्यू होतोस. अगं मला तशी जरा बोलायचं होतं एका महत्वाच्या विषयी. काय सोहम, काय प्रॉब्लेम तर नाही ना? प्रॉब्लेम असं काही नाही. प्रॉब्लेम असं काहीच नाहीये. एक विचार आला तो काय. बोल ना. माझं म्हणायचं असं की त्याबद्दल तुझ्याशी जरा बोलायचं होतं महत्वाच्या विषयी. तशी पण आपल्या दोघांची तुझी आणि माझी उत्तम प्रॅक्टिस आता चालू आहे डॉक्टरची. तर माझ्या मनात असं विचारलं की आपण एक बंगला वगैरे काय घेऊ नये. अरे वा, फार छान विचार आहे तुझं. चांगली कल्पना आहे. पण कधी कुठे घ्यायचा बंगला याचा विचार तू केला आहेस का? हो, मी आता काल एक बंगला घेऊन आलोय. आणि मग तुला विचारायचं म्हणून मी तुला विचारलं, तुझी काय हरकत असेल तर. अरे सोहम, त्यात माझी काय हरकत. तू सगळं चांगलंच करतोस आणि करतही आलायस. मला माहितीये तू जे पण करणार चांगलं करणार. माझ्या तुझ्या खूप विश्वास आहे. नाही, मी असा विचार केलाय की तू म्हणतेस ना, मी बंगला विकत घेणार आहे, पण सगळे बंगल्याचे कागदपत्र जे आहेत ते आपण बाबांच्या नावाने करूया. आणि जो बंगला विकत घेणार होतो पण त्याचं नाव पण ठेवलंय मी मातृत्व, आईसाठी. छान कल्पना आहे. आणि आई बाबांसाठी आपण सगळं करतो आणि जपायलाच पाहिजे आई वडिलांचं. आणि तू जे पण करणार ते चांगलंच करणार हे मला माहिती आहे. मी तुझ्या पाठीशी आहे आणि हे मला खूप आनंद झाला. मला खरंच चांगलं वाटतं की तुझ्यासारखं नवरा मला मिळाला. तुझी काही हरकत नाही ना? तुला राग आला नाही ना? काहीच हरकत नाहीये. तू जे पण करणार चांगलं करणार हे मला खात्री आहे. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. आई बाबा बोलू नाही तुम्ही गोष्ट. आपण आई बाबांना सांगू नाही. आज तर नको, थांब जरा. मी वेळ आली की सांगणार आहे दोघांना. थांब जरा, काही नको बोलूस. खरंच मी खूप आनंदी आहे. आहेस ना? खूप छान वाटलं मला ऐकून. तेच म्हणत होतो की बायको आहे शेवटी, बायकोची परवानगी घेतली पाहिजे प्रत्येकाने. म्हणून घेणारच. चालेल. बरं चल, निघायचं आपण. शिरवतो आपल्याला. चला. हो, पण आज म्हणत होता ना तो मला तुम्हाला भेटायचंय म्हणून म्हटलं अजून काय मस्त. तू आज खास तुझ्यासाठी आलो कारण तू म्हटलं मला भेटायचंय म्हणून आलो. तुम्हाला सगळ्यांनी सरप्राईज आहे आणि खास करून आई बाबांसाठी. सांगू ऐश्वर्या? आण ना आपलं सरप्राईज. आई बाबा हे घ्या. हा मी सरप्राईज करतो दोघांसाठी. काय म्हणतो आई? मी आणि ऐश्वर्या काल बंगला बघितला. तो बंगला पण विकत पण घेतलेला आहे.
आणि त्या बंगल्याचं नाव मातृत्व असं ठेवलेलं आहे. आणि बाबा तुमची फार खूप इच्छा होती ना की आपण स्वतःचं घर असावं आपलं. तुमच्या नावाने कागदपत्र केलेले आहेत आणि आईच्या नावाने बंगला विकत घेतलेले आहे. खूप चांगलं काम केलं. आणि नॉमिनी म्हणून मावशीचं नाव, या रुचिरा मावशीचं नाव आणि माझ्या आत्याचं नाव ठरलेलं आहे. आजी तुझ्या रूपाने 1 लाखाची देणगी पण दिली आहे स्वामींच्या मठात. श्री स्वामी. आई आवडलं? सोहम तुला मी एवढा त्रास दिला, खूप त्रास दिला मी त्याला हेटाळणी केली त्याची मी. तरी पण त्यांनी बंगला घेतला आणि माझ्या नावावरती केला. तुम्हाला लाजवलं असेल सोहम. नाही बाबा कर्तव्य माझं ते. नाही खूप मला चुकीला. आणि माझी एक तशी आयडिया नव्हती की माझ्या बायकोचं मला साथ दिली भरपूर. मी आणलेलं स्तर छान निघालं ना. हो मी नेहमी तुझ्या पाठीशी असणार. आपण ना हा आनंद आहे ना हा असाच द्विगुणित करत जायचा. एक लक्षात ठेवा, कधीही कोणालाही वाईट म्हणायचं नाही. एखाद्याकडे व्यंग आहे, एखाद्याकडे काही नाहीये म्हणून त्याला कमजोर म्हणण्यापेक्षा, त्याला हिणवण्यापेक्षा आपण नेहमी चांगलं करत जायचं. त्यांना आपल्यात घेतलं पाहिजे, त्यांना आपलंसं केलं पाहिजे. ज्याप्रमाणे आपण सोहमला आपलंसं केलंय ना त्याचप्रमाणे अशा सर्वांना आपण आपलंसं केलं पाहिजे आणि हा आनंद द्विगुणित केला पाहिजे. बरं तनया मावशी म्हणते असेल, मला सुद्धा आज खूप आनंद वाटतो. पण कसं आहे, अशी साथ आपण प्रत्येक व्यक्तीला दिली पाहिजे. पण कसं आहे ना, आपल्यातले काही लोक जे असतात हे द्वेष म्हणा, राग म्हणा, हेवा म्हणा आणि मत्सर म्हणा हे सर्व आपल्याला बाळगतात. पण तो त्यांचा व्यंग असतो. असे सर्व व्यंग दूर करण्यासाठी आपण एक होऊया आणि शारीरिक कमतरता असणाऱ्या व्यक्तीला आपण दूर करूया. हो ना काही? बरोबर आहे. हो बाई चालेल. आम्ही प्रार्थना म्हणणार आहोत तर तुम्ही सुद्धा साथ द्या प्रार्थनेला. आपल्या सगळ्यांची लाडकी प्रार्थना आहे तर आपण प्रार्थना सुरू करूयात. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वाढणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वाढणे. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसास वागणे. हीच आमची प्रार्थना. जी प्रॉपर्टी आम्ही घेतली ती फक्त आम्ही दाखवू कुठली प्रॉपर्टी घेतली. तर मी आपल्या नाटकातील कलाकार जी शिरवाईचा रोल म्हणजे माझी मावशी विनंती करतो की तिने तुम्हाला सगळ्यांना दाखवून आम्ही काय बनवलं ते. आई सगळ्यांना दाखव. जोरदार टाळ्या वाजवा यासाठी. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं चित्र काढलेलं आहे ते आपल्याच नाटकातल्या छोट्या सवनी बनवले म्हणजे आपल्या नाटकाचा असिस्टंट डिरेक्टर श्रेयस भटाडे. पुढची सूत्र मी आपल्या पुढची सूत्र मी आपल्या नाटकाच्या सूत्रसंचालिका सौ आरती जनरल मॅडमना विनंती करतो की त्यांनी पुढची कार्यक्रमाची घोषणा करावी. धन्यवाद. 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 सगळे लाईट ऑन करा. नमस्कार रसिको. अशा प्रकारे मातृत्व नाटकाची सुखांताने सांगता झाली. रसिको, आता मी तुम्हाला पात्र परिचय करून देते. नाटकाचे नाव मातृत्व.
लेखिका माननीय वैजयंती सिन्नरकर, दिग्दर्शक चिन्मय मायदेव, सहाय्यक दिग्दर्शक अक्षता थोरात आणि श्रेयस जठार, कारखानीस कुटुंब, मुलगा सोहम, सोहमचं पात्र 2 जणांनी केलं, छोटा सोहम श्रेयस जठार, मोठा सोहम चिन्मय मायदेव, आई शर्वरी अक्षता थोरात, वडील विक्रम दीपक खेमकर, मुलगी साक्षी परिणिता कळंबे, आजी म्हणजे सोहमच्या बाबांची आई शांता मनीषा चितळे, शेजारच्या काकू स्मिता काकू शीतल गायकवाड, त्यांची मुलगी पायल रियांशी सोनावणे, सोहमची आत्या नलू माधुरी ठाकरे, सोहमची मावशी तनया वैजयंती सिन्नरकर, बँकेतील मैत्रीण सोहमच्या आईच्या बँकेतील मैत्रीण मीनाक्षी संपदा लिमकर, शिक्षिका आणि मोहिनी आणि मंजुषा असे दोन्ही पात्र केलेल्या प्राची कुलकर्णी, मुख्याध्यापिका भावना निर्मला माने, घरातील मोलकरीण रुचिरा पौर्णिमा कस्तुरे, सोहमच्या मैत्रिणी मानसी त्रिशा दातखिळे, श्रावणी धनश्री गायकवाड, संचिता आराध्या जोशी, डॉक्टर झालेल्या मॅडम रिदिमा वर्षा रत्नाळीकर, नर्स गौरी अमिता पै, शेजारील पेशंटची बायको शर्वरीची मैत्रीण अर्थात चंदा कॅरेक्टर लीना पेंढारकर, सोहमची बायको ऐश्वर्या प्रणोती माने, सोहमची सासू मोहिनी आधी सांगितलं त्याप्रमाणे प्राची कुलकर्णी, सोहमचे सासरे विजय डॉक्टर बाबाजी गायकवाड, शर्वरीची आई पार्वती आजी मंदाकिनी थोरात, सोहमची मामी प्रियांका अश्विनी दातखिळे, ऐश्वर्याची काकू अर्चना स्नेहल केळुसकर आणि दीपिका अश्विनी दातखिळे, हे अश्विनी दातखिळे यांनी पण डबल रोल केलेला आहे. रसिक प्रेक्षक हो, आता नाटक संपल्यावर लगेच उठायची घाई करू नका. थोडासा छोटेखानी प्रोग्राम आहे, त्यासाठी तुमची सगळ्यांची हजेरी असणं अपेक्षित आहे. यानंतर आपले मनोगत मांडतील चिन्मय मायदेव आणि लेखिका वैजयंती सिन्नरकर. नमस्कार. आपल्या सर्वांचं सर्वात प्रथम मी स्वागत करते की आपण सर्वांनी इतका वेळ आमचं नाटक अतिशय सुंदर रीतीने शांतपणे आनंद लुटत घेतलेला आहे. त्याबद्दल प्रथम तुमचे सगळ्यांचे मी आभार मानते. माझ्या संपूर्ण टीमचे आभार मानते की त्यांनी इतकं छान नाटक एवढे दिवस कष्ट करून ते बसवलं आणि त्याच्यात तेवढ्या मेहनतीने त्यांनी ते उतरवलं आज स्टेजवर. हे नाटक बसवण्यासाठी बरीच म्हणजे लिखाणासाठी सुद्धा त्याला बरीच मेहनत लागली आणि कोणती गोष्ट मेहनतीशिवाय पूर्ण होत नसते. काही थोडं कमी जास्त होत असतं पण त्यातूनच माणूस पुढे शिकत असतो आणि त्याला चांगलं असं वळण मिळत असतं. त्याप्रमाणेच आजचं नाटक खरोखर सर्वांनी अतिशय सुंदर रीतीने सादर केलेलं आहे. म्हणजे विशेष म्हणजे मी या कलाकारांचं याच्यासाठी